सुरेश वैद्य लिखित वळणावरचं वय भाग 4. भोलारामला काही सूचना देऊन सुमेधा परत आली तेव्हाही विक्रांत त्याच स्थितीत बसला होता. सुमेधा त्याच्या समोरून उठून गेली होती हे त्याला समजलंच नव्हतं. तुमचं झालं असेल तर जेवायला वाढायला सांगू? पुन्हा त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसत तिने विचारलं. विक्रांत जणू झोपेतून जागा झाल्यासारखा तिच्याकडे बघत म्हणाला, तू काही म्हणालीस का? जेवणार का विचारत होते. नाही, अजून भूक नाही लागली. ठीक आहे, भूक लागली की सांगा, मग आपण बसू. माझ्यासाठी तू कशाला थांबतीयस? तू जेवून घे. उद्या तुला ड्युटीवर जायचं आहे ना, उगाच कशाला जागतीयस? मला उशिरापर्यंत जागायची सवय आहे. उद्या दिवसभर काय करणार? तसं काही ठरवलेलं नाही आहे. मनात आलं तर कदाचित दिल्लीला जाईन. कामाशिवाय मी फार काळ नाही राहू शकत. पण तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. एवढी वर्ष कामच तर करत आलाय. आता काही दिवस कामाचा विचार डोक्यातनं काढून टाका आणि तुमच्या त्या जगापासून दूर इथे माझ्या जगात राहून बघा. हवं तर मी तुम्हाला 2-3 चांगल्या कादंबरी देते. कादंबऱ्या वाचण्यात तुमचा दिवस चांगला जाईल. छे ग, ज्यांना वेळ कसा घालवावा ते कळत नाही ना, असे लोक कादंबऱ्या वाचतात. आणि माझी तर अशी अवस्था आहे की परमेश्वराने दिवस इतका लहान का केला असा मला प्रश्न पडतो. मग असं करा, दिवसभर तुम्ही भरपूर झोप काढा. म्हणजे दिवस लहान का मोठा हा प्रश्न तुम्हाला पडणारच नाही. संध्याकाळी आपण लॉंग ड्राईव्हला जाऊ. मंकी पॉईंटला? हो. विक्रांत काही क्षण तिच्याकडे टक लावून पाहत राहिला आणि मग अचानक त्याने विचारलं, सुमेधा, हे सगळं तू का करतेयस? उत्तर सोपं आहे. सुमेधा अजिबात न गडबडता शांतपणे म्हणाली, तुमच्या चेहऱ्यावर जे थकल्याचे भाव मी पाहिलेत ना, ते मला अस्वस्थ करतायत. या सॅनिटोरियममध्ये काम करताना असाध्य व्याधीनी ग्रस्त अशा अनेक रोगी मी पाहिलेत. त्यांचं थोडंफार निरीक्षणही केलं आहे. छोट्यातल्या छोट्या गोष्टींनीही त्यांचा चेहरा आनंदानं उजळून निघतो आणि छोट्यातल्या छोट्या गोष्टीनं तो कोमेजूनही जातो. याचा अर्थ मीही रोगी आहे तसं मी म्हणणार नाही, कारण मी काही डॉक्टर नाही. पण रोग्यांच्या संगतीत राहून त्यांच्या चेहऱ्यावरून माणसाच्या मनाची अवस्था मी समजू शकते. तो जर उदास दिसत असेल तर त्याची उदासी दूर होईल अशा विषयावर मी त्याच्याशी बोलत राहते. आश्चर्य आहे, खरंच आश्चर्य आहे. क्लब, पार्टी, शॉपिंग, सिनेमा यात रमणाऱ्या तुझ्यासारख्या स्त्रीने अशा प्रकारचा संन्यास घ्यावा म्हणजे आश्चर्यच आहे. हा संन्यास वगैरे काही नाही आहे. तर मग काय आहे? याला फार तर तुम्ही स्वतःच्या कोशातून बाहेर येणं म्हणू शकता. ते कसं काय? इथे जो कोणी येतो तो मनाने पूर्णपणे खचलेला असतो. जीवनातला सगळा रस आटून गेल्यासारखा असहाय्य, हतबल झालेला असतो. मृत्यूच्या टांगत्या तलवारीखाली सतत वावरत असतो. ह्या लोकांना बघून मला आपलं दुःख फार क्षुल्लक वाटायला लागलं. तुला कुठल्या गोष्टीचं दुःख आहे? सुख तरी कुठल्या गोष्टीचं आहे? म्हणजे तू सुखी नाहीस? आर्थिकदृष्ट्या म्हणाल तर मी पूर्ण समाधानी आहे. दिशाचं शिक्षण चालू आहे. तिला जेवढं शिकायचं असेल तेवढं शिकण्या इतपत माझ्याकडे पैसा आहे. बँकेत ठेवलेले पैसे तिच्यासाठीच आहेत. तिचं शिक्षण आणि विवाह यासाठी तेवढी रक्कम पुरेशी आहे. ती काळजी मला नाहीच आहे. आणि तुझ्या स्वतःच्या भवितव्याबद्दल काय? मला जो पगार मिळतो तो मला पुरेसा आहे. म्हणजे हे सगळं आयुष्य तू असंच इथेच घालवणार? मग दुसरं काय करणार मी? सुमेधा ग, आत्ताशी कुठे तू 40शीला आली आहेस. अजून तुझ्यासमोर बरंच आयुष्य पसरलं आहे. पण तू मात्र 60ला आलेल्या माणसासारखं बोलतीयस. काही वर्षे ठीक आहे, पण कायमस्वरूपी इथे राहणं म्हणजे? नाही, इथून जायला माझं मन तयारच होत नाही. इथे मला हवी असलेली शांती मिळाली आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शहरात, समाजात पावलोपावली आढळणारे हेवेदावे, मत्सर, विश्वासघात इथे नाही. जगण्यासाठी मनाविरुद्ध करावी लागणारी तडजोड इथे करायला लागत नाही. तुमचं आयुष्य अतिशय पारदर्शीपणे तुम्ही जगू शकता.
इथली माणसं फार साधी आहेत, सरळ आहेत, प्रामाणिक आहेत, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारी आहेत. स्वार्थासाठी गळ्यात पडणं आणि स्वार्थासाठी गळाही पकडणं हे शहरी तत्त्वज्ञान त्यांना माहितीच नाही. मी इथे कायमस्वरूपी राहावं म्हणून तर तुम्हाला हे सगळं सांगत नाहीस ना? नाही, पण खरंच तुम्ही इथे कायमचं का नाही राहू शकत? राहू शकतो, पण त्यासाठी मला कॅन्सर वगैरे सारखा एखादा भयंकर रोग व्हायला हवा. असं म्हणत विक्रांत पुन्हा हसला. शी, काहीतरी काय बोलताय तुम्ही? सुमेधा नाराजीच्या स्वरात म्हणाली. विक्रांत तिच्याकडे बघून हसत होता. सुमेधा मात्र नाराज नजरेनं त्याच्याकडे पाहत होती. आज का कोणास ठाऊक व्हिस्कीचा काही परिणामच जाणवत नाहीये. काही वेळानं विक्रांत म्हणाला. असं का व्हावं? प्रेमची बातमी समजल्यामुळे, इथल्या वातावरणामुळे, का आज 10 वर्षांनंतर तुला भेटत असल्यामुळे? मी तुमचा पेग तयार करते. पूर्वीही तूच तयार करायचीस. हां, आणि तुम्ही म्हणायचात की तुझ्या हातात नशा आहे. अजूनही आहे. 10 वर्षात व्हिस्कीच्या रिकाम्या बाटलीला सुद्धा मी स्पर्श केलेला नाही आहे. असं म्हणत तिने टिपॉयवरची व्हिस्कीची बाटली उचलली आणि रिकाम्या ग्लासात व्हिस्की ओतली. जवळजवळ अर्धा ग्लास भरला. अरे, तू तर पटियाला पेग बनवला. त्याशिवाय परिणाम जाणवणार कसा? पण मी असे पेग घेत नाही. कमी करू? आता राहू दे. आज कितीतरी वर्षांनी तुझ्या हातचा बनवलेला पेग पितोय. तुझं मन मोडायचं नाही आहे. माझं मन? नकळत सुमेधाच्या आवाजात वेदना उमटली. बोलून गेल्यावर विक्रांतलाही त्याची जाणीव झाली. काहीशा अपराधी स्वरात तो म्हणाला, सॉरी, मी काहीतरी चुकीचं बोलून गेलो. सुमेधाला म्हणावंसं वाटत होतं, माझ्या मनाचा विचार तुम्ही आत्ता करताय, 10 वर्षांपूर्वी तो का नाही केला? पण असं काही बोलून विक्रांतला निरुत्तर करावंसं तिला वाटत नव्हतं. म्हणूनच काही न बोलता तिने ग्लास उचलला, त्याच्या समोर धरला. थँक्स म्हणत त्याने तिच्या हातातून ग्लास घेतला. तसं करताना नकळत त्याच्या बोटांना तिच्या बोटांचा स्पर्श झाला. त्या स्पर्शानं क्षणभर तो काहीसा उत्तेजित झाल्यासारखा झाला. जणू सुमेधा नावाच्या ह्या स्त्रीला आयुष्यात तो पहिल्यांदाच भेटत होता. तिचं अवघं शरीर त्याच्यासाठी पूर्णपणे अनोळखी होतं. त्याने ग्लास ओठांना लावला आणि एका दमात रिकामा केला. एक बोलू का? तिच्याकडे एकटक नजरेनं बघत विक्रांत म्हणाला. हां, बोला. व्हिस्की मी पितोय आणि डोळे मात्र तुझे गुलाबी झालेत. सुमेधानं एकदम लाजून मान खाली घातली. मनोमन मात्र ती सुखावली गेली होती. इथे आल्यापासनं पहिल्यांदाच त्यांनी तिच्यावर कॉमेंट केली होती. आणि ही कॉमेंट त्यांनी केवळ नशेमध्ये केली नव्हती, तर अगदी मनापासून केलेली होती. विक्रांतनी एक सिगरेट शिलगावली आणि मान खुर्चीच्या पाठीवर टेकवून तो छताकडे पाहायला लागला. सुमेधा, हां, इथलं सूर्य उगवतानाचं दृश्य चांगलं आहे का मावळतानाचं? दोन्हीही. खरं सांगू का, सूर्य कसा उगवतो आणि कसा मावळतो हे मी पार विसरून गेलो आहे. कारण गेल्या कित्येक वर्षात मी ते पाहिलेलंच नाही आहे. पाहिलंत ना? आयुष्यातल्या किती छोट्या छोट्या गोष्टींना तुम्ही पारखे झालाय ते. पण काही हरकत नाही. आता तुम्ही इथे आला आहात तर तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या कमतरता दूर करण्याचा मी प्रयत्न करीन. विक्रांतने एकदम चमकून तिच्याकडे पाहिलं तशी सुमेधा एकदम गडबडली. आपल्या बोलण्यातनं वेगळाही अर्थ निघू शकतो हे लक्षात येताच तिचा चेहरा काहीसा गोरामोरा झाला. स्वतःला सावरत ती म्हणाली, सूर्योदयाचं दृश्य तर मी तुम्हाला दाखवू शकणार नाही, कारण तुमची झोपमोड करणं मला आवडणार नाही. हां, उद्या संध्याकाळी जेव्हा आपण लॉंग ड्राईव्हवर जाऊ तेव्हा अस्त होणारा सूर्य तुम्हाला दाखवू शकेन. पण मला अस्त होणारा सूर्य आणि अस्त होणारा माणूस दोन्हीही बद्दल आकर्षण नाही आहे. जीवन प्रकाशाचं नाव आहे, अस्त होण्याचं नाही. पण प्रत्येक माणसाचा एक ना एक दिवस अस्त होणारच असतो. मृत्यू कोणालाच चुकलेला नाही. माझाही एक दिवस अस्त होईल.
आजवर कमावलेली सगळी संपत्ती तशीच मागे राहील आणि तिला कुणीही वारस असणार नाही. विक्रांत पुन्हा खुर्चीच्या पाठीवर मान टेकून छताकडे पाहायला लागला. एक विचारू? विचार. खरं तर आपलं मन कधीच तुम्ही कुणासमोर उघडं करत नाही, तरीही विचारते. तुम्ही पुन्हा लग्न का नाही केलं? चांगला प्रश्न आहे. खरंच चांगला प्रश्न आहे. आजवर अनेक मित्रांनी मला हाच प्रश्न विचारला होता, पण त्यांना उत्तर द्यावंसं मला वाटलं नाही. सुमेधा, तूच सांग, 2 विवाह करूनही मला काय मिळालं? एकीला मी सोडलं, दुसरी मलाच नाही तर या जगालाही सोडून गेली. सिमरन गेली, पण आपल्या मागे एक कटू आठवण ठेवून गेली. अवघा 1 वर्ष संसार केला आम्ही. सिमरनचा मृत्यू कसा झाला माहिती आहे? कसा? डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून तिने एका मुलाला जन्म द्यायचा प्रयत्न केला होता. मग चांगल्यातला चांगला डॉक्टर आणि पाण्यासारखा पैसा दोन्हीही आई आणि मुलाला वाचवू शकले नाहीत. सिमरननं आपल्या हट्टापायी स्वतःचा जीव तर गमावलाच, पण माझंही आयुष्य वैराण बनवलं. हे ऐकून सुमेधाचंही हृदय कळवळलं. सिमरनचा मृत्यू झाला हे तिला माहिती होतं, पण तो का, हे आत्ता तिला विक्रांतच्या तोंडून कळत होतं. त्याला सांत्वना देण्याच्या हेतूनं ती म्हणाली, या सॅनिटोरियममध्ये काम करताना मी मृत्यूला अगदी जवळून पाहिलंय. तरुण वयात येणारा मृत्यू त्या व्यक्तीच्याच नाही, तर त्याच्या जवळच्या नातेवाईकांसाठीही किती क्लेशदायक असतो याचा अनुभव सुद्धा घेतलाय. मृत्यूसमोर कुणाचंच काही चालत नाही. तो जेव्हा येतो तेव्हा डॉक्टरांचं ज्ञान, तुमचा पैसा काहीच त्याला थोपवू शकत नाही. मृत्यू ही एकच अशी गोष्ट आहे जिच्यावर मानवाला अजून विजय मिळवता आलेला नाही. म्हणून तू मृत्यूच्या एवढी जवळ राहतेस? नाही. मृत्यूच्या दाराशी पोचूनही या रोग्यांची जगण्याची उर्मी तीव्र असते. आपण बरे होऊन आपल्या घरी परत जाऊ अशी आशा त्यांना वाटत असते, पण सगळ्यांचीच ही आशा पूर्ण होत नाही. हे मात्र खरं आहे. असं म्हणत विक्रांतने मान उचलून तिच्याकडे पाहिलं. सुमेधा, खरोखर तुझ्या हातात नशा आहे. एका पेगमध्येच अंमल जाणवायला लागला. दुसरा बनवू? बनव, पण मगासारखा पटियाला नको. का नको? तुम्हाला तशा पेगचीच गरज आहे. आहे खरी, पण तुमची ही सवय अजून गेली नाही. जे मनात आहे ते तुम्ही कुणाला स्पष्टपणे का सांगत नाही? सुमेधा पेग बनवत म्हणाली. कुठलीही सवय एका दिवसात नाही बदलता येत. घ्या. सुमेधानं ग्लास पुढे केला. थँक्स. हे कशासाठी? कशासाठी नाही, चांगल्या मॅनर्सचं हे लक्षण आहे. तुमच्या ह्या मॅनर्सवरच तर मी भाळले होते. आठवतंय मला. प्रपोज करतानाही तुम्ही ते किती अदबशीरपणे केलं होतं. ही माझ्या आईची देणगी आहे. मी एकुलता एक असूनही तिने मला कधी वाह्यात वागू दिलं नाही. त्यांना मी कधी पाहिलंच नाही. आपलं लग्न होण्याच्या 6 महिने आधीच त्या गेल्या. त्या हयात असत्या तर कदाचित आज मी इथे नसते. विक्रांत काही बोलला नाही. एकुलता एक असल्यामुळे तर तुम्ही एवढे जिद्दी झाला नाहीत ना? शक्य आहे. पण माणसानं एवढंही जिद्दी असू नये. दुसऱ्याच्या भावनांचाही थोडाफार आदर करायला हवा. तो तर मी नेहमीच करतो. खरं? सुमेधा एकटक नजरेनं त्याच्याकडे पाहत म्हणाली. याचा अर्थ आपल्या 10 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात मी तुम्हाला समजूच शकले नाही. नाही सुमेधा, मी जर जिद्दी असेन तर तुझ्यातही स्त्री हट्ट काही कमी नाही. आणि हे दोन्ही जेव्हा एकमेकांवर कुरघोडी करू पाहतात तेव्हा त्याचा परिणाम एकच होतो, तो म्हणजे घटस्फोट. हो, पण मी शेवटपर्यंत त्याला चेष्टा समजत होते. मला जर माहीत असतं की तुम्ही खरोखर सिरियस आहात तर मी झुकले असते. हे तू आज म्हणतेस? नाही, त्यावेळी तू मिसेस चावलाच्या इशाऱ्यांवर नाचत होतीस. माझ्यापेक्षाही ती तुला जवळची वाटत होती.
ती जे म्हणेल ते तू करत होतीस. हे मात्र खरं आहे, सुमेधा मान खाली घालत म्हणाली. माझं घर आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त करायला सर्वस्वी जबाबदार तीच होती. पण तरीही मला वाटतं. सुमेधा वाजलंय किती? विक्रांतला तो विषय आणखीन वाढवायचा नव्हता. 10. आणि तुला सकाळी ड्युटीवर जायचं आहे. ड्युटी रोजचीच आहे. आपण मात्र आज 10 वर्षांनी भेटतो. पूर्वी आपण रात्र बोलत राहायचो आणि तरीही गप्पा संपायच्या नाहीत. कितीतरी वेळा तर तुम्ही 4 वाजता झोपायचात, लगेच 8 वाजता उठून तयार होऊन ऑफिसलाही जायचात. आठवतंय? हां, पण आत्ता मी थकलोय. ही रात्र कधी संपू नये असं मला वाटतंय. प्रत्येक गोष्टीचा अस्त हा ठरलेला असतो, तूच म्हणाली होतीस ना? हो. चल जेवून घेऊ. आपल्यामुळे बिचाऱ्या भोलारामला हे जागरण घडत असेल. मनातल्या मनात तो विचार करत असेल, माझं तुझ्याशी नातं तरी काय असावं. असं म्हणत विक्रांतनं ग्लास रिकामा करून टिपॉयवर ठेवला. जेवण इथेच मागवू का माझ्या कॉटेजवर येत आहे? सुमेधाने विचारलं. येतो, तुझ्याबरोबर येतो. चला. सुमेधा उठून उभी राहिली. बाहेर आल्यावर सुमेधानं दार नुसतंच लोटून घेतलं. कुलूप नाही का लावणार? त्याची आवश्यकता नाही आहे. खरंच की, इथे शहरी संस्कृती अजून पोचली नाही आहे, नाही का? शब्दात पकडण्याची तुमची ही कला अजून आहे तशीच आहे तर. सुमेधा काहीशी हसून म्हणाली. फाटक उघडून आता ते सुमेधाच्या कॉटेजकडे चालले होते. बाहेर छान हवा पडली होती. आकाश निरभ्र होतं. अगणित चांदण्या चमचमत होत्या. आजूबाजूला असणाऱ्या वृक्षांची पानं सळसळत होती. त्यातून निर्माण होणारं संगीत वातावरण आणखीनच आल्हाददायक बनवत होतं. त्या वातावरणाचा परिणाम विक्रांतवरही झाला होता. सुमेधा. विक्रांत अचानक मध्येच थांबला. काय झालं? 2 पावलं पुढे गेलेली सुमेधा परत त्याच्याजवळ आली. सुमेधा, आकाशात चमचमणाऱ्या ह्या चांदण्या इथून किती जवळ वाटत आहेत नाही? हो ना, खूपच जवळ. असं वाटतं त्यातल्या काही चांदण्या गोळा करून तुझ्या ओंजळीत टाकाव्यात. सुमेधा हसली. व्हिस्कीने आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे हे तिच्या लक्षात आलं. पण तरीही त्याचं ते रोमॅन्टिक बोलणं ऐकून ती मनोमन सुखावली. नशेत का होईना त्याने तिला चांदण्या देऊ केल्या होत्या. अशा वातावरणात फिरताना किती मजा येईल नाही का? विक्रांत आता आणखीन मोकळा झाला होता. कसं वाटलं इथलं वातावरण? तुझ्यासारखंच तरुण, सुंदर, मादक. विक्रांतने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, कुठे आहे तुझी ती कॉटेज? हे काय, आपण माझ्या कॉटेजच्या गेटजवळच उभे आहोत. सुमेधा, मला वाटतं मला थोडी जास्त झाली आहे बरं का. विक्रांत आपल्या डोळ्यांची उघडझाप करत म्हणाला. माझ्या खांद्यावर हात ठेवलात तरी चालेल. नाही, तोल जाण्या इतपत काही अजून माझी अवस्था झालेली नाही. जेव्हा जातोय असं वाटेल तेव्हा माझ्या खांद्याचा आधार घ्यायला संकोच करू नका. सुमेधा म्हणाली. फाटक उघडून ते आता कॉटेजमध्ये शिरले होते. भोलाराम त्यांची वाट बघत दारातच उभा होता. भोलाराम, झटपट जेवण वाढायला घे. आत येताच सुमेधानं सूचना केली. जेवण गरमच आहे, मी 5 मिनिटात ताटं तयार करतो. भोलाराम किचनमध्ये गेला. सगळ्या कॉटेजेसची रचना एकसारखीच होती. खोल्याही त्याच पद्धतीच्या होत्या. विक्रांत उतरला होता त्याचप्रमाणे ही बाहेरची खोली होती. विक्रांत उभा राहून सगळीकडून नजर फिरवत होता. खोली अतिशय छान सजवली होती. खोलीतली प्रत्येक वस्तू आपापल्या जागी व्यवस्थित मांडली होती. कुठेही धूळ पसारा दिसत नव्हता. अर्थात सुमेधाला पहिल्यापासून टापटिपीची, स्वच्छतेची आवड आहे हे माहिती असल्यानं त्याला ते अपेक्षितच होतं. तरीही त्याला अपेक्षित नसलेली एक गोष्ट तिथे बघून तो कमालीचा चकित झाला. समोरच्या भिंतीजवळ एक छोटासा पोर्टेबल टी व्ही होता आणि त्या टी व्हीवर
त्याचा आणि सुमेधाचा फोटो असलेली फ्रेम ठेवलेली होती. त्या फ्रेम शेजारी आणखी एक 16-17 वर्षाच्या मुलीचा फोटो असलेली फ्रेम होती. माझा फोटो? विक्रांत जवळ जात उद्गारला. हो. याचा अर्थ तू अजूनही मला विसरलेले नाहीस. मी स्वतःहून तुम्हाला सोडलं असतं तर कदाचित विसरून गेले असते. पण मी तुम्हाला सोडलं नव्हतं. तुम्ही मला. आणि ही दिशा आहे, दिशा. हो ना? विक्रांतनं तिचं वाक्य जाणीवपूर्वक मध्येच तोडलं. हो, दिशाच. खरंच किती मोठी झाली आहे ही. दिशाचा फोटो उचलून फोटोतल्या दिशाला न्याहाळत तो म्हणाला. अगदी तुझ्यासारखी दिसतीये, पण थोडीशी फॅट वाटतीये. फोटोत तशी वाटते, प्रत्यक्षात छानच दिसते. पुढे काय व्हायचं ठरवलंय तिने? म्हणजे कुठल्या बाजूला कल आहे तिचा? वकील व्हायचं म्हणतीये. वकील? हो. पण तिने डॉक्टर व्हावं अशी तुझी इच्छा होती ना? हां, पण माझी इच्छा मी तिच्यावर लादणार नाही. तिने तिच्या आवडीचं क्षेत्र निवडावं आणि त्यातच करिअर करावं असं 10वी नंतर मी तिला सांगितलं होतं. आणि तसंही माझी आवड मी कुणावर लादत नाही आणि हे तुम्हालाही माहिती आहे. तिच्या बोलण्याचा मतितार्थ लक्षात येताच विक्रांत एकदम गप्प झाला. त्याचवेळी भोलारामनं येऊन सूचना दिली. मेमसाहेब, ताटं वाढली. चला. सुमेधा किचनच्या दिशेनं वळत म्हणाली. चल. दिशाचा फोटो जागेवर ठेवत विक्रांत तिच्या मागोमाग चालायला लागला. किचनमध्ये डायनिंग टेबल लावलं होतं. एका वेळेला 4 माणसं जेवू शकतील एवढाच टेबलाचा आकार होता. दोघेही समोरच्या खुर्च्यांवर बसले. पहिल्यांदा काय घेणार? पुलाव? नाही, पहिल्यांदा चपाती खाईन. आज बऱ्याच दिवसांनी कोणीतरी माझ्याबरोबर जेवायला आहे. त्याच्या प्लेटमध्ये चपाती वाढत सुमेधा म्हणाली. का दिशा नाही येत? येते की, ती सुट्टीमध्ये येते. तसं 1-2 महिन्यांनी मीच तिला भेटायला जाते. मोठी सुट्टी हिवाळ्यात असेल ना? हां, तिकडे बर्फ पडतो ना. खरेदी वगैरे करायची असेल तर कुठे जातेस? तशी खरेदी अशी माझी काही नसते. वर्ष 6 महिन्यांनी कपडे वगैरे घ्यायचे असतील तर मग तेव्हा जवळचं असं शहर म्हणजे चंडीगड, तिथे जाते. आणि दिल्ली? नाही. तुमच्याशी जिथे काही नातं राहिलं नाही तिथे मग दिल्लीशी तरी नातं का ठेवू? सुमेधाला भेटल्यापासून विक्रांतनी एक गोष्ट नोट केली होती. सुमेधाच्या बोलण्यात वारंवार त्याच्यापासून वेगळं झाल्याचा उल्लेख येत होता आणि तो उल्लेख करताना तिच्या आवाजात काहीशी कातरता येत होती. याचा अर्थ तिच्या मनात अजूनही ते दुःख ठसठसतंय. वास्तवाचा स्वीकार करायची अजूनही तिची तयारी नाही आहे. म्हणून तर त्याचा फोटो, त्याच्या नावाचं मंगळसूत्र ती जपतीये. सुमेधा खरंच त्याच्याशी एवढी बांधली गेली आहे? ती म्हणते त्याप्रमाणे तिच्याशी बांधली गेलेली त्याच्या नात्याची नाळ कधीच का तिला तोडता येणार नाही? तसं असेल तर मग सुमेधाला घटस्फोट देण्यात खरोखरच तिची चूक झाली म्हणायचं का काय? स्वयंपाक कसा झालाय? फारच छान, फारच छान. विक्रांत विचाराच्या तंद्रीतनं भानावर आला. उद्या दिवसभर काय करणार? झोपून काढायचा विचार आहे. शारीरिक आणि मानसिकरित्या मी एवढा थकून गेलो असेन याची मला आजपर्यंत जाणीवच झाली नव्हती. विश्रांतीची मला किती आवश्यकता आहे ते ह्या वातावरणाने मला जाणवून दिलं. आठवडाभर जरी तुम्ही इथे राहिलात ना तरी तुमच्यात आमूलाग्र बदल होईल हे आधीच सांगितलं मी तुम्हाला. तुम्ही स्वतःकडे किती दुर्लक्ष केलंय याची कल्पनाच नाही आहे तुम्हाला. तुमचा चेहरा किती निस्तेज झालाय, केसही पिकायला लागलेत. 45 वय म्हणजे काही म्हातारपण नाही, नाही का? पण तसं ते तरुणपणही म्हणता येत नाही. आणि तसंही 40शी ओलांडली की माणसातला पूर्वीचा जोम, उत्साह कमी व्हायला लागतो. आणि कामाचं म्हणशील तर जेवढी मेहनत करण्याची आवश्यकता होती तेवढी मी केली आहे. आता फक्त हा वाढवलेला पसारा सांभाळायचं काम तेवढं बाकी आहे. त्यामुळे आठवडाभराच्या माझ्या गैरहजेरीने फारसं काही बिघडणार नाही. चला,
एवढं तुम्हाला समजलं तेही खूप झालं. मी तर म्हणेन वर्षा 6 महिन्यातनं असा 8-15 दिवसांसाठी तुम्ही कुठेतरी शांत ठिकाणी जायलाच हवं, आवश्यक आहे ते फार. सुमेधा, डॉक्टरांच्या सहवासात राहून तूही डॉक्टरांसारखं बोलायला लागलीस की. विक्रांत काहीसा हसून म्हणाला, काही प्रमाणात मी डॉक्टरच आहे. पेशंटचं मन रमवते, त्यांना दिलासा देते, त्यांना जगायची प्रेरणा देते. फार चांगलं काम करतेस. कामापेक्षाही मला त्यात जास्त समाधान मिळतं. खरं तर ड्युटी म्हणून मी त्याच्याकडे बघतच नाही. जेवण आटोपलं. हा 2 विक्रांत बाहेरच्या खोलीत आला. पाठोपाठ सुमेधाही आली. त्याच्या हातावर तिने बडीशेप ठेवली. थोडं बाहेर फिरून यायचं? त्याच्यासमोर बसत तिने विचारलं. नको, आज बऱ्याच दिवसांनी एवढा भरपेट जेवलो आहे. आता कधी एकदा जाऊन बिछाण्यावर पडतोय असं झालं आहे. जरा भोलारामला बोलवतेस? सुमेधानं भोलारामला हाक मारली. भोलाराम हात पुसत आदबीनं त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला. भोलाराम, तू जेवण फार छान बनवतोस. मजा आली. हे घे. विक्रांतनं खिशातून 50ची नोट काढून त्याच्यासमोर धरली. नाही, नको साहेब. भोलाराम मान हलवत म्हणाला. भोलाराम, साहेब देतायत ना, नाही म्हणू नकोस. सुमेधा म्हणाली. लेकिन मेमसाहेब, संकोच करू नकोस. साहेब खुशीनं देतायत, घे. भोलारामनं नोट घेतली. साहेब, सकाळी चहा कधी आणू? मी उठलो की हाक मारीन तुला. भोलाराम आत गेल्यावर विक्रांत उठून उभा राहिला. अच्छा सुमेधा, मी निघतो. गुड नाईट. तुम्हाला कॉटेजपर्यंत सोडायला येऊ? नको, जाईन मी. रात्र बरीच झाली आहे. सकाळी तुला पुन्हा ड्युटीवर जायचं आहे. चल निघू. अच्छा, गुड नाईट. सुमेधानं उठून उभं राहत त्याला निरोप दिला. विक्रांत बाहेर पडला. कॉटेजच्या दारापर्यंत विक्रांतला सोडून सुमेधा परत आली. तेवढ्यात भोलाराम बाहेर आला. मेमसाहेब, हे तुमचे साहेब आहेत ना? हां, तू कसं ओळखलं? फोटोवरून. टी व्हीच्या फोटोकडे इशारा करत भोलाराम म्हणाला. अरे खरंच की, मी विसरलेच होते. पण साहेब इथे का नाही झोपले? अरे खूप थकलेत ते. भोलारामला खरं सांगणं शक्य नव्हतं आणि सांगितलं असतं तरी त्याला ते कितपत समजलं असतं याबद्दल शंका होती. त्याने आणखीन काही विचारू नये म्हणून सुमेधानं घाईघाईत विषय बदलला. हे बघ, जेवणाची सगळी भांडी आवरून ठेव, आज खूप उशीर झालाय. नाही मेमसाहेब, मी रात्रभर जागा राहू शकतो. साहेब इथे राहणार ना? हो. किती दिवस? काय राहतील आणखीन 3-4 दिवस बस. अरे बाबा, दिल्लीला त्यांचा फार मोठा बिझनेस आहे. म्हणून काय झालं? इतक्या वर्षांनी ते आपल्याला भेटायला आलेत आणि फक्त 3-4 दिवसच राहणार. हे बघ, आता तू मला आणखीन काही विचारत बसू नकोस. मला झोपायला जायचं आहे, सकाळी ड्युटीवर जायचं आहे. असं म्हणून सुमेधा आपल्या बेडरूममध्ये निघून गेली. श्रोते हो, हा होता 4था भाग सुरेश वैद्य लिखित वळणावरचं वय या कादंबरीचा. 5वा भाग ऐकूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.